देवकुंड वॉटरफॉल आपण खालून पाहिला असेल, परंतु आज आपण याच देवकुंड वॉटरफॉलवरून रॅपलिंग करत खाली येणार आहोत. क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग म्हटलं की थरार आलाच. कोणाला खाली बघून भीती वाटते, तर कोणाला दोरीने लटकलो आहोत याचीच भीती वाटते. परंतु क्लाइम्बिंग आणि रॅपलिंगसाठी लागतो तो आत्मविश्वास, कॉन्फिडन्स, फिटनेस आणि विल पॉवर. आज आपण या व्हिडिओमध्ये देवकुंडवरून रॅपलिंगचा थरार अनुभव घेणार आहोत. आणि ही रॅपलिंग संपूर्ण हवेत लटकून खाली येणार आहोत, जवळपास 250 फीट. पूर्ण घसरडे दिसते तर शेवाळ ॲक्च्युली पूर्ण या दगडांना. खाली उतरताना खूप सावकाश उतरायला लागतं. 2 पायामध्ये आपलं डिस्टन्स ठेवावं लागतं आणि खाली उतरायला लागतं. म्हणजे माझा लेफ्ट हँड पुढे आणि राईट हँड पाठीमागे. एक नंबर. अरे एनर्जी तर संपवते का याला उतरायला. चालतं झाला होता चालू, तर असा होता म्हणजे चालू होता. आता हा व्हिडिओ दिसतोय का आपण बघूया. हा व्हिडिओ दिसतोय का बघूया, कारण की गोप्रोमध्ये खूपच प्रॉब्लेम आलेत आपल्या. माझा गोप्रो पूर्ण पाण्यामध्ये गेला होता, त्याच्यामुळे हा दुसऱ्याचा गोप्रो आहे आपला. सकाळी 5-5:30 वाजता सुरुवात केली प्लस व्हॅलीमधून. तामिनी घाटातील ही प्लस व्हॅली खाली उतरलो. उतरायला जवळपास 1 ते 1.5 तास लागतो. मध्येच काही पाण्याचे कुंड दिसले, त्यात पटापट उड्या मारल्या. परंतु इथेच एक मोठा कांड झाला राव. ते म्हणजे माझ्या गोप्रोमध्ये पाणी गेलं. तुम्ही म्हणाल गोप्रो वॉटरप्रूफ आहे, परंतु माहिती नाही पाणी कसं गेलं आणि संपूर्ण डाटा फॉर्मॅट झाला. गोप्रो डेड. परंतु जेवढं मला दाखवता येईल तेवढा हा ब्लॉग मी दुसऱ्या कॅमेरानं शूट केला आणि हा अपलोड केला. पुष्पराज मैं जुगेगा नहीं साला. एक नंबर. पुष्पराज फ्लावर समझा गया. हमसे पंगा नहीं लेने का. वड़ा पाव में पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा गया. फायर मैं झुकेगा नहीं साला. इथूनच रॅपलिंग चालू आहे का? तू उडी मारतो इथून कशाला? करशील काहीतरी मॅटर. अजून पावसाळा प्रॉपर चालू नाही झाला, त्याच्यामुळे हे जे कुंड दिसते अजून काही फुल भरलेलं नाहीये. त्याच्यामुळे इथून पाण्याचा प्रेशर किती येतं हे पाण्याने भरणार पूर्ण. आता हे कदाचित हा जो दगड दिसतोय ना याच्यावरनं ओव्हरफ्लो पाणी होऊ शकतं याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये. ओके रेडी चलो. एक नंबर. अरे हा आम्ही बॅकग्राऊंड नाचतो. असं म्हणा जेबीचे भूत. एक काम कर जेबी, असं वरून टाक तुरा करून. सह्याद्रीतली मॅगी मित्रांनो, सह्याद्रीतली नक्की. हम काले है तो क्या हुआ दिल वाले है. चलो गरम गरम मॅगी 5 रुपये फक्त, स्वस्तात मस्त. 5 रुपये मॅगी पण कॉस्टिंग पण जास्त होती त्याची. तडता तडता. ऐक ना, झाली का मॅगी? हो झाली ना. अरे घे मग पातेलं, घे इकडे माग. चल हा चला चला. ऐका ना, प्लेट घ्या प्लेट घ्या प्लेट घ्या तुम्ही प्लेट घ्या. अरे पकड. अरे मॅगी चोर पकडा त्याला. महाराष्ट्र रेंजर्स टीम आयोजित देवकुंड रॅपलिंग
खरं तर देवकुंड रॅपलिंग करणे हे माझं ड्रीम, ते आज पूर्ण झालं. थँक्स टू महाराष्ट्र रेंजर्स टीम. देवकुंडवरून रॅपलिंग करणे म्हणजे प्री मॉन्सूनच्या आतमध्येच, जेव्हा पाणी कमी असतंय. साधारण जूनचा महिना, जुलै आणि ऑगस्टमध्ये पाणी खूपच जास्त वाढतं. देवकुंडला पाणी कमी होतं, परंतु गर्दी मात्र भरपूर. गर्दी गर्दी, नुसता कचरा. देवकुंडला जाणाऱ्यांनो, तुम्हाला मी एक सल्ला देईल. शनिवार आणि रविवार सोडून तुम्ही देवकुंडला जाऊ शकता, कारण या गर्दीपासून सुटका. हा पूर्ण जंगल आहे इथे. म्हणजे आपण प्लस व्हॅलीपासनं या जंगलातनं थोडंसं आपल्याला रॅपलिंग साईडला जावं लागतं, या साईडला. मित्रांनो, मगाशी सांगितलं मी तुम्हाला, ऊन पडलं, आता पाऊस येतोय, वारा सुटलाय. म्हणजे कंटिन्यू असा पाऊस ऊन कंटिन्यू चालू येते. आणि हे घनदाट जंगल इकडे. आमचं रॅपलिंग कधी होणार काय माहिती आता. मित्रांनो, जवळपास सकाळचे 11:30 वाजलेले आहेत आता. आणि आता थोडंसं ऊन आलंय. मगाशी ना आपण डबक्यामध्ये उड्या मारल्या आतमध्ये, मस्त की पूर्ण अंग ओललं झालेलं आहे. आणि आता कपडे जरा सुकले, जरा चांगलं वाटायला आहे. आणि इथून आता खाली आपल्याला रॅपलिंग करत खाली जायचं आहे. जवळपास पहिला 150 फुटाचा रॅपलिंग करणार आहे, त्याच्यानंतर आपण 250 फीटचा रॅपलिंग आहे. म्हणजे टोटल 350 फीटचा आपल्याला रॅपलिंग पुढे करायचं. 350-400 फीटचा हा पूर्ण रॅपलिंग असणार आहे. आणि बाकी जवळपास 50+ मेंबर आहेत आपले. आणि त्याच्यामध्ये अर्धे मेंबर खाली गेलेत, अर्धे मेंबर्स इथे आहेत. भरपूर अजून 1-1.5 तास आपल्याला इथून लागणार आहे खाली उतरायला. मित्रांनो, बऱ्याच प्रतीक्षेनंतर आपला नंबर आला. आता आपण इथून चाललोय खाली. आपल्याला एक ड्रीम रॅपलिंग करायचं होतं, जे की प्लस व्हॅलीपासून आणि देवकुंड हे जे रॅपलिंग करायचं होते, आज सक्सेस करतोय आपण. आज जस्ट आपण खाली पोहोचतोय, जस्ट चालू आहे सेटअप खाली. तर मित्रांनो, 150 फीटचा हा क्लाइंब रॅपलिंग आपल्याला खाली घ्यायचा आहे. तिथून आपल्याला 250 फीट खाली जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. पूर्ण घसरट दिसते, तर शेवाळ ऍक्च्युली पूर्ण या दगडांना. खाली उतरताना खूप सावकाश उतरायला लागतं. 2 पायामध्ये आपल्याला डिस्टन्स द्यावं लागतं आणि खाली उतरायला लागतं. म्हणजे माझा लेफ्ट हँड पुढे आणि राईट हँड पाठीमागे. खाली बिलकुल बघायचं नाहीये. जर खाली बघितलं तर फुल पाठून हातामध्ये येते. हा 150 फीटचा रॅपलिंग 2 मिनिटं, तिथून 250 फीट. जेव्हा आपण रॅपलिंग आणि क्लाइम्बिंग करतो ना, तेव्हा आपल्याला डोकं खूप शांत ठेवायला लागतं आणि मग आपण खाली करू शकतो. इकडनं बघितलं ह्या साईडचं, ही साईड बघताय मित्रांनो. या साईडला देवकुंडवरनं खाली पाणी पडतं. आलो पाण्यात बुडवायचा प्लॅन होता. येऊ काय आता? आता आहे ना टाईट? अरे हे टाईट करायला लावा. खाली जाऊ टाइमपास झाला. मित्रांनो, आपण फायनली लँडिंग केलेलं आहे इथे. आणि इथून आल्यावरती आपल्याला समजतं की देवकुंडचा अजून एक पार्ट आपल्याला इथं बघायला भेटतोय. दाखवतो तुम्हाला, थांबा थोडं. चला, एक नंबर. हे कुठे द्यायचंय? खालून यायचंय. अरे बाप रे, खालून यायचंय. हे बघितलं का? देवकुंड फक्त आपण वरनं बघितलंय. हे खायचं. अयो, त्याच्यामध्ये पाण्यात यायला लागतं. गार पाण्यात, थंडी. अरे हा दगड जर पडला ना, सपलं बघ सगळं भावा.
त्यामुळे काठीला हात लावायला नाही. इथून पाणी पडतंय आणि इथे सगळं पूर्ण खोल खड्डा झालाय. एकदम खतरनाक असा पॅच आहे. आपण बघा तुम्ही जबरदस्त आहे. अजून आपल्याला 250 मीटर रॅपलिंग करून खाली यायचं देवकुंडला मेन. मित्रांनो ऍक्च्युली आपण जो आहोत हा देवकुंड आहे. पण हा देवकुंड जर तुम्ही खाल्लं बघितलं असेल तर हा सिक्रेट देवकुंड कोणी बघितलेला आहे. जर रॅपलिंग करून वरनं येत आहे ना तरच हा देवकुंड आपल्याला दिसतो. जबरदस्त पाणी एकदम शुद्ध आहे असं एक नंबर. इथून खाली आपल्याला अजून जायचं देवकुंडला. एक नंबर. थोडं ऊन दिलं होतं ना त्याला चालू झालं. हां म्हणून तर एवढं आलो. मित्रांनो आयुष्याची खरी मजा ही सह्याद्रीमध्येच येते. आईला पाऊस आला परत. फायनली मित्रांनो आपली रॅपलिंग झाली आहे देवकुंडवर. जे ड्रीम होतं ते कंप्लीट झालेलं आहे. हे बघत्यावरती इथून आपण खाली उतरलेले पूर्ण यातून. म्हणजे येताना खाली पूर्ण लटकून यायला लागतं पूर्ण खाली. आपण आतापर्यंत रॅपलिंग भरपूर केलेत पण हे असं पूर्ण लटकेश रॅपलिंग पहिल्यांदाच करतोय आपण. 90 हवेमध्ये पूर्ण हवेमध्ये गोल 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 चक्कर खायला लागतात. लक्ष्मण भाऊ आहेत खाली व्हॉलेंटियर पूर्ण खाली जाऊन थांबले होते आणि बाकी आपली पोरं उतरलेत खाली कशी कशी बसली आम्ही एक नंबर आलो. आम्ही एक नंबर आलोय. एक नंबर आलो. फुल एन्जॉय केलाय. पण भाऊ फाटती किती भरपूर फाटती बरं का वरनं काय येताना वाटत खाली. मित्रांनो सगळ्यात बेस्ट आम्हाला काय हा तुला वाटतं ना बेस्ट. तुझं एक्सप्रेशन टिपायला पाहिजे होते आम्ही. आहे याच्या टिपले व्हिडिओ आहे. वाटत. जबरदस्त. आपण करून खाली आलोय. तिथून एक लेडीज होती बघा वरनं. ती दिसते तुम्हाला वरनं एक लेडीज येते खाली. काय खतरनाक थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे वरनं बघताना. खालनं बघताना सॉरी जबरदस्त दिसतंय आणि वरनं बघताना तेवढाच खतरनाक थ्रिल सीन आहे. बाकी आता बरेच 3 वाजले दुपारचे. इथून आता आपण देवकुंडपासून निघतोय. देवकुंडला भरपूर पाणी असतं पण इथं आता प्री मान्सून असल्यामुळे पाणी कमी आहे देवकुंडला सध्या. तर मित्रांनो फायनली आपण देवकुंड वॉटरफॉलवरशी पोहोचलो आणि बघतोय तर काय एवढी भयानक गर्दी. वॉटरफॉल अजून चालू पण झालं नाहीये. बघतोय आपण वॉटरफॉल एकदम हलकासा झरा चालू आहे पण गर्दी बघितली ना तुफान गर्दी आहे. जबरदस्त पूर्ण पाण्यामध्ये पूर्ण असं वाटतं की स्विमिंग टँक आहे पूर्ण.